नमस्कार. 6-6.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, काळेभोर पण तितकेच भेदक डोळे आणि मृदू संयमी आणि शांत बोलणं हे वर्णन होतं मनोहर दास्ताने साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं. मनोहर दास्ताने हे कॅनरा बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मनोहर दास्ताने यांनी वयाच्या 40व्या वर्षी सहज म्हणून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि पुढच्या काही वर्षामध्ये अतिशय कठोर मेहनत त्या शास्त्रावर घेऊन त्याचे सगळे अंगभूत असणारे गुण जाणून घेऊन आपल्या बुद्धिमत्तेची त्याला जोड देऊन नंतर या पुढच्या 5-7 वर्षामध्ये मनोहर दास्ताने साहेबांनी फलज्योतिषशास्त्रामध्ये चांगली महारत अशी हासिल केलेली होती. आपल्याकडे येणाऱ्या गाजलेल्या आणि समस्या भेंडावणाऱ्या अनेक लोकांना ते त्यांची पत्रिका आणि हात बघून ज्योतिषशास्त्राचा पाया मूलभूत धरून त्याच्यावर काही उपाय सुचवत आणि आलेल्या प्रत्येकाला त्यांनी सुचवलेल्या उपायामुळे चांगलं फळ पदरामध्ये पडत असे. सर्वसाधारणपणे कधीतरी एखाद्या माणसाचं मोठं काम झालं, कुणाला तरी प्रमोशन मिळालं, कुणाची तरी जागा जमीन किंवा एखादा गहून ठेवलेला फ्लॅट विकला गेला की मग नेहमीच्या फीपेक्षा जास्त काहीतरी द्यावं असं साहजिकच या दास्ताने साहेबांचं मार्गदर्शन घेतलेल्या व्यक्तींना वाटायला लागायचं. आणि मग ते या दास्ताने साहेबांकडे एक विनंती करत की साहेब, आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मग त्याच्यावर आपल्या बुद्धी कौशल्याने मनोहर दास्ताने साहेबांनी एक असा तोडगा काढला की एखाद्या माणसाचं घर विकलं गेलं की तो आनंदाने फोन करून ती बातमी मनोहर दास्ताने साहेबांना सांगत असे की साहेब, तुमच्या उपायामुळे मला या घराच्या विक्रीमध्ये 2-4 लाख रुपये जास्तच मिळाले आहेत. आता मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. असं नम्र विनंती किंवा अर्जवर करणारं फोनवरून बोलणं सुरू झालं की मग दास्ताने साहेब म्हणत, आता असं करा, तुमचा हा फ्लॅट 55 लाखाला विकला गेला आहे. मग त्याची 1% रक्कम तुम्ही तुमच्या आवडत्या देवळामध्ये देवाच्या पायाशी रुजू करा, तिथे अर्पण करून टाका. दास्ताने साहेबांबरोबर त्यांच्या केबिनमध्ये बसून अनेकदा गप्पा मारताना असे फोन आलेले आणि मग दास्ताने साहेबांनी, वा छान झालं, तुमच्या मुलाला नोकरी लागली का, मग आता असं करा, त्याचा जो पहिला पगार असेल त्याच्यातले 25% रक्कम तुमच्या आवडत्या देवाच्या चरणी अर्पण करा, असं अनेकांना सांगितलेलं मी माझ्या कानाने ऐकत होतो. आणि त्याच्या मागची भूमिका दास्ताने साहेबांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबरोबर माझा जो संपर्क आलेला होता त्याच्यातून मला पूर्णपणे ती जाणवलेली होती. वर्षामागून वर्ष निघून गेली आणि एक दिवस दास्ताने साहेबांच्या ऑफिसमध्ये गप्पा मारायला गेलेला असताना असाच एक फोन आला आणि फोनवरून त्या माणसाने त्याचं काम झाल्याचं सांगितलं. त्याच्याबद्दल दास्ताने साहेबांचे आभार मानले आणि मग नेहमीप्रमाणे एक विनंती केली की साहेब, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. त्याच्यावर मग दास्ताने साहेब म्हणत, हे बघा, तुमच्या मुलीचं लग्न ठरलं, तुम्हाला पाहिजे तसा जावई मिळालेला आहे. मग आता माझे 15,000 रुपये तुमच्याकडे जमा आहेत. हे आयुष्यामध्ये पहिल्यांदी दास्ताने साहेबांच्या तोंडून ऐकल्यानंतर मी कुठेतरी चपापलो आणि चमकलो होतो. आणि काळाप्रमाणे या दास्ताने साहेबांना हळूहळू बदल व्हायला लागलेला आहे किंवा आता साहेबांनी आपली पॉलिसी किंवा जुनी धोरणं बदललेली आहेत असं मला वाटायला लागलं. सगळ्यात पहिल्यांदी हा जो फोन किंवा त्याच्यावरचा संवाद मी ऐकला की ज्याच्यामध्ये दास्ताने साहेबांनी आपले 15,000 रुपये तुमच्याकडे आता जमा आहेत असं सांगितलं. त्यावेळेला लगेच मी काही खुलासा करून घेतला नाही, पण नंतरच्या 2-3 भेटीमध्ये 5-7 वेळेला जेव्हा ही घटना घडली तेव्हा मग माझं कुतूहल पूर्णपणे जागृत झालं. आणि माझा जो मूळ स्वभाव आहे की आपल्या मनामध्ये कुठचाही प्रश्न अनुत्तरित फार काळ ठेवायचा नाही, समोरच्या माणसाशी स्पष्टपणे संवाद साधून त्याला अक्षरशः भिडून त्याचं उत्तर घेण्याचं आटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न करायचं.
5-7 वेळेला असं दास्ताने साहेबांनी सांगितलं की माझे एवढे एवढे रुपये तुमच्याकडे जमा आहेत, याच्यावर एकदा खुलासा करून घ्यावा. म्हणून मी दास्ताने साहेबांना थेट प्रश्न विचारला की साहेब, तुम्ही पहिल्यांदा असं सांगत होतात की बाबा अमुक अमुक रक्कम तुमच्या आवडत्या देवाच्या देवळामध्ये अर्पण करा, आणि आता तुम्ही त्यांना सांगता आहात की माझे एवढे एवढे पैसे तुमच्याकडे जमा आहेत. आता या दोघांचा एकंदर जो काही ताळा आहे तो मला काही लागत नाहीये, त्यामुळे हा बदल कशामुळे झाला ते तुम्ही मला सांगा. त्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत दास्ताने साहेब आपल्या खुर्चीमध्ये मागे रिलून बसले. 2-5 मिनिटं त्यांनी समाधी लावल्यासारखे डोळे मिटले आणि मग एकदम भानावर येऊन मला ते म्हणाले की हे बघा, काही काही गोष्टी आपल्याला जेव्हा माहीत नसतात तेव्हा आपण काही ध्येय धोरणं आखलेली असतात, पण त्याच्यावरती काही वेळेला ती ध्येय धोरणं मुळापासून किंवा काही अंशी बदलून टाकावी अशा घटना आयुष्यामध्ये घडतात. आणि माझ्यासारखा कुठचीही गोष्ट जी नवीन असेल ती स्वीकारायला किंवा आयुष्यामध्ये जो बदल असतो तो करून घ्यायला नेहमीच उत्साही असणारा माणूस असा बदल करून घेण्यामध्ये मग मागे पुढे काही फार वेळ बघत नाही. असं म्हणून मग दास्तानी साहेबांनी या झालेल्या बदलाची जी कारण मीमांसा होती, कारण होतं ते स्पष्टपणे सांगायला मला सुरुवात केली. ते म्हणाले की मनोहर दास्ताने नावाचा मी माणूस आहे आणि काही वर्षापूर्वी मनोहर घैसास नावाचा एक माणूस या मनोहर दास्तान्यांना भेटला आणि त्याच्याशी संपर्क आल्यावर काही दिवसांनी ही भूमिका आता बदलावी आणि नवीन काहीतरी सुरू करावं असं मला वाटायला लागलं. दास्ताने साहेब संथ लईमध्ये कुठच्याही प्रकारचं तत पप न करता एक मार्गी माझ्याशी संवाद साधत होते. ते म्हणाले की ठाण्याच्या चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये काम करणारे मनोहर घैसास नावाचे गृहस्थ त्यांची पत्रिका घेऊन असंच माझ्या घरी एकदा आले. त्यांना ठाण्यामध्येच एक घेतलेला फ्लॅट होता, तो इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला होता आणि बाकीच्या काही सांसारिक गरजा भागवण्यासाठी त्यांना तो फ्लॅट विकायचा होता, पण चांगलं गिराईक आणि चांगली किंमत काही त्यांना मिळत नव्हती. हा प्रश्न घेऊन मनोहर घैसास माझ्याकडे आले. मी त्यांची पत्रिका आणि हात बघून काही उपाय त्यांना सुचवले आणि देवाच्या कृपेने पुढच्या 2.5 महिन्यामध्ये त्यांचा तो फ्लॅट ठाण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून जो घेतलेला होता तो त्यांना अपेक्षापेक्षा 10% जास्त रक्कम देऊन घसघशीत अशा 72 लाखांना विकला गेला. नेहमीप्रमाणे मग झालेल्या खुशीने या मनोहर घैसा साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं की साहेब 50-55 पर्यंत मी खाली उतरत होतो तरी कोण गिऱ्हाईक घेत नव्हतं, पण तुम्ही सांगितलेले उपाय आणि देवाची सेवा झाल्यावर समोरून आलेल्या गिऱ्हाईकाने मी सांगितलेली किंमत 72 लाखाची पटकन मान्य केली. सगळा व्यवहार धडाक्याने पार पडला आणि आजच्या तारखेला पूर्ण पैसे माझ्याकडे जमा झाले. साहेब, आता मला तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं आहे. त्याच्यावर नेहमीच्या पठडीप्रमाणे मी त्यांना सांगितलं की एवढी जर घसघशीत रक्कम तुमच्याकडे आली असेल तर त्याचा 1% काढून तुमच्या आवडत्या देवाच्या देवळामध्ये तो अर्पण करा. त्याच्यावर मग मला हो साहेब असं म्हणून समोर असणाऱ्या मनोहर घैसासांनी फोन खाली ठेवला. मी माझ्या कामाला लागलो. 4 दिवसानंतर परत या मनोहर घैसासांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आपण जे मला सांगितलं ते मला मान्य आहे, त्याच्यामध्ये काचकूच करायची माझी बिलकुल इच्छा नाही, पण ते पैसे अर्पण करण्याच्या आधी मला तुमचा एक अर्धा पाऊण तासाचा निवांत असा वेळ हवा आहे. मनोहर घैसा समोरून फोनवरून मला हे जे सांगत होते त्यावरून या माणसाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं काळं बेरं असावं अशी शंका काही मला आली नाही. आणि मी त्यांना म्हटलं की बाबा, बँकेच्या कामाच्या धामधुमीमध्ये तुम्ही मागितला तरी असा अर्ध्या पाऊण तासाचा निवांत वेळ मला काही देता येणार नाही. तेव्हा तुम्ही असं करा घैसा साहेब की येत्या रविवारी सकाळी 10 वाजता तुम्ही माझ्या घरी या.
ठरलेल्या वेळेला ठरलेल्या दिवशी सकाळी 10 वाजता हे मनोहर घैसास माझ्या घरी आले. आल्याबरोबर त्याने समोरच्या टीपॉयवर माझी सांगितलेली 72,000ची रक्कम काढून ठेवली आणि मग थोडंसं पाणी पिऊन माझ्याशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीलाच ते म्हणाले की साहेब, आपण जो सांगितलं तो शब्द मला प्रमाण आहे. तुमच्या शब्दाच्या बाहेर मी नाही आणि म्हणून हे 72,000 रुपये तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही विचारायच्या आधीच तुमच्या पुढे काढून ठेवलेले आहेत. धाड 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 असं बोलायला सुरुवात केल्यानंतर मग मी म्हणजे मनोहर दास्ताने साहेबांनी त्यांना थोडंसं थांबवलं आणि म्हणाले, घैसा साहेब, आत्ता 10-10:30 वाजलेले आहेत, आपण एक चहा घेऊया आणि मग पुढचं बोलणं करूया. असं म्हणून मनोहर दास्ताने साहेबांनी घरामध्ये असलेल्या पत्नीला दोघांना चहा टाकायला सांगितला आणि बोला आता अशा अर्थाने खूण करून त्यांचं सगळं शांतपणे ऐकण्याच्या इराद्याने मनोहर दास्ताने साहेब आपल्या कोचावर निवांतपणे बसले. त्याच्यावर मग मनोहर घैसासानी सांगायला सुरुवात केली की साहेब, मी चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये काम करतो हे आपल्याला माहीत आहे. असं बोलता बोलता जवळ असलेल्या जारजूडच्या ब्रीफकेसमधनं ती ब्रीफकेस उघडून काही कागदपत्र बाहेर काढायला या मनोहर घैसासानी सुरुवात केली आणि एका बाजूला त्यांचं या मनोहर दास्ताने साहेबांबरोबर संवाद साधणं सुरूच होतं. मनोहर घैसास पुढे म्हणाले की साहेब, चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये मी अनेक वर्ष काम करतो आहे. जागोजागी असलेल्या अनेक ठिकाणी माझी आत्तापर्यंतची सर्व्हिस झालेली आहे आणि जेव्हा आपण मला सांगितलं की कोणत्याही देवाच्या चरणावर हे समोर ठेवलेले 72,000 रुपये अर्पण करा, तेव्हा काही गोष्टी आपल्याशी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत असं मला वाटून गेलं आणि म्हणून आज मी तुमची अर्धा पाऊण तासाची वेळ घेऊन तुमच्याकडे भेटायला आलो आहे. एवढी सगळी प्रस्तावना करेपर्यंत मनोहर दास्ताने साहेब शांतपणे बसलेले होते आणि मग प्रस्तावना करून झाल्यानंतर पुढे हे मनोहर घैसा सांगायला लागले की साहेब, माझ्या अखत्यारीमध्ये असलेल्या ठाणे शहरातल्या अनेकानेक देवस्थानांचे जे वार्षिक अहवाल आणि त्यांचा आर्थिक ताळेबंद असतो ते ताळेबंद मी घेऊन आलेला आहे आणि याच्यापैकी काही ताळेबंद वाचल्यानंतर माझं मन थोडंसं चलबिचल व्हायला लागलं आणि ही बाब आपल्या कानावर घातली पाहिजे असं मला कुठेतरी प्रकर्षाने वाटायला लागलं. आता केवळ ठाणे शहरापुरतं मर्यादित न राहता मग थोडंसं कुतूहल म्हणून मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठी देवस्थानं आहेत तिथल्या चॅरिटी कमिशनरमध्ये काम करणाऱ्या ऑफिसमधल्या माझ्या सहकाऱ्यांकडनं त्या देवस्थान क्षेत्रामध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या देवस्थानांचे वार्षिक अहवाल आणि वार्षिक आर्थिक ताळेबंद म्हणजे अकाउंटंट रिपोर्ट मागून घेतले. ते सगळे रिपोर्ट वाचल्यानंतर माझ्या शंका म्हणून जी होती तिला पक्क्या एका स्वभावाचं किंवा ठाम मताचं रूप यायला लागलं आणि मगाशी किंवा सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे आपल्याबरोबर ही बाब एकदा बोलली पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि म्हणून आपण बँकेमध्ये काम करता, अकाउंटन्सी हा विषय आपण जाणता, आर्थिक ताळेबंद म्हणजे काय ते आपल्याला मी सांगायची गरज नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या देवस्थानांचे गेल्या काही वर्षाचे हे आर्थिक ताळेबंद म्हणजे अकाउंटंट रिपोर्ट मी आपल्याला दाखवतो आहे. असं म्हणून मनोहर घैसा साहेबांनी ब्रीफकेसमधनं काढलेले ते अनेक देवस्थानांचे आर्थिक ताळेबंद मनोहर दास्ताने साहेबांच्या समोर टाकले. असे 5-10 मोठ्या धार्मिक संस्थांचे एकंदर आर्थिक ताळेबंद बघून झाल्यानंतर मग दास्ताने साहेबांनी ते सगळं भाड परत मनोहर घैसा साहेबांकडे दिलं आणि म्हणाले की अकाउंटन्सी किंवा एकंदर आर्थिक ताळेबंद म्हणजे म्हणून हे व्यवस्थित दिसत आहेत, याच्यामध्ये निदान माझ्या नजरेला तरी काही आक्षेपार्ह नाही.
मनोहर दास्तानेनी सांगितलेलं हे बहुधा मनोहर घैसासांना अपेक्षितच होतं आणि म्हणून थोडंसं हास्य करत ते म्हणाले की साहेब, आपली काही चूक नाही, पण मंत्रालयामध्ये काही वर्ष काढल्यानंतर बिटवीन द लाईन्स कसं वाचायचं आणि समोर असलेल्या साध्या सुध्या सरळ मजकुरामध्ये काय आडमार्ग दडलेले आहेत ते कसे शोधून काढायचे हे मला आता पुरेसं कळायला लागलेलं आहे की साहेब, हा कुठच्याही देवस्थानाचा जो आर्थिक ताळेबंद आहे तो आपण बघा. त्याच्यामध्ये जमा होणारी रक्कम आणि खर्च झालेल्या एकंदर रकमांचा हिशेब व्यवस्थित लावलेला आहे. पण आपण जर पाहिलं तर त्या देवस्थानाकडे, मग ते हाजी अली जवळचं असेल, प्रभादेवीचं असेल, नगर जिल्ह्यातलं असेल, कोल्हापुरातलं, तुळजापुरातलं, सोलापुरातलं, किंवा आपण ज्या ठिकाणी आत्ता बसलो आहोत त्या ठाणे शहरातलं कुठच्याही मोठ्या देवस्थानच्या आर्थिक ताळेबंदामध्ये त्यांनी जे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जेमतेम 10 किंवा 15% रक्कम ही देवस्थानच्या डागडुजीवर किंवा तिथे असणाऱ्या सण उत्सवावर किंवा पुरोहित म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या पगारासाठी खर्च झालेली आहे. पण बाकीची 85% रक्कम या सगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाखाली वेगवेगळ्या संस्थांना देऊन टाकलेली आहेत. आता या सगळ्या संस्थांची जर आपण नावं बघितली तर पटकन एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की महाराष्ट्रामध्ये जोरकस राजकारण करणाऱ्या, दंडेलशाही करणाऱ्या किंवा कायद्याला सतत धाब्यावर बसवणारी म्हणून जी काही दादा, नाना, बाबा, भैयासाहेब, ताईसाहेब, अमुक साहेब अशी व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ज्या संस्था स्थापलेल्या आहेत त्या सगळ्या संस्थानांकडे या धार्मिक संस्थांचा पैसा बिनबोकाटपणे अगदी निमूटपणे वळवलेला आहे. आता या सगळ्या संस्था, त्याच्यावर असणारे पदाधिकारी आपण पाहिले तर आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येईल की या माणसांना आपल्या समोर बसून आपण कधी चहा सुद्धा पाजणार नाही अशी ही राजकारणातली भली मोठी धेंड आहेत, ज्याच्याबद्दल सामान्य माणसाला एक नाही म्हटलं तरी कटुतेची भावना त्यांच्याबद्दल मनात असते. ती ही सगळी मंडळी आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या देवस्थानामधला 85% पैसा हा या बड्या बड्या धेंडांनी स्वतःच स्थापलेल्या, त्याच्यावर स्वतःच अध्यक्ष म्हणून नागासारखे बसलेले आणि केवळ एक सामाजिक काम करतो आहोत असा देखावा करणाऱ्या या लोकांच्या संस्थानांकडे वळलेला आहे. त्याच्यावर मग मनोहर घैसास जे समोर बसलेले होते त्यांनी आणखीन पुढे सांगायला सुरुवात केली की या सगळ्या संस्थांकडे मी जेव्हा खोल चौकशी केली तेव्हा माझ्या लक्षामध्ये आणखीन एक गोष्ट आली की अनेकांनी माझ्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी, माझ्या डायलिसिससाठी, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी या मोठ्या संस्थांकडून म्हणजे धार्मिक संस्थांकडून मदत मिळावी म्हणून शेकडो अर्ज केलेले आहेत. पण समाजामध्ये खरोखर आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्या नाडलेल्या गरीब लोकांची कामं पूर्ण होण्यासाठी या वर सांगितलेल्या अनेकानेक धार्मिक स्थळांपैकी एकानेही 5 रुपयेही दिलेले नाहीत. मनोहर दास्ताने साहेब हे सगळं ऐकून अतिशय थक्क झाले होते. त्यांचा तो थक्क झालेला चेहरा बघून आपल्या मनामध्ये जी काही भावना आहे ती आपण या मनोहर दास्ताने साहेबांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत असं कुठेतरी मनोहर घैसास साहेबांना वाटायला लागलं. आणि मग ते म्हणाले की साहेब, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या सगळ्या धार्मिक संस्थांमध्ये हे माझे कष्टाचे असलेले पैसे आणि तुम्ही देवाच्या कृपेने मिळवून दिलेले पैसे अशा ठिकाणी टाकू नयेत असं मला आता वाटतं आहे. मनोहर दास्ताने साहेब हे सगळं ऐकून सुरुवातीला चक्रावून गेले होते, मग दिगमूढ झाले होते आणि
आता या मनोहर घैसा साहेबांनी जे काही सांगितलं ते पूर्णपणे बरोबर आहे असं कुठेतरी मनोहर दास्ताने साहेबांना पटायला लागलं होतं. आणि मग पुढे होऊन दास्ताने साहेब घैसा साहेबांना म्हणाले की हे बघा, आता तुम्ही हे सांगितलं याची सुतराम कल्पना या क्षणापर्यंत मला नव्हती, आणि आपण सांगता त्याप्रमाणे जर या गोष्टी खऱ्या असतील, लोकांनी श्रद्धेने पैसा जो अर्पण केलेला आहे तो या राजकीय बड्या धेंडांकडे वळवला जात असेल तर त्याला चाप लावणं हे गरजेचं आहे. फक्त आता याच्यावरती आपण हा चाप कसा लावावा हे काही मला सुचत नाहीये. त्यावर मनोहर घैसाच म्हणाले की साहेब, आपण असं करा की हे पैसे सध्या मी माझ्याकडेच ठेवतो. आपल्या संबंधामध्ये, आपल्या परिचितामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाच्या वैद्यकीय खर्चाला, कोणाच्या शिक्षणाला किंवा कोणाला अति अशी काही गरज असेल, त्या व्यक्ती जर तुमच्या संपर्कामध्ये आल्या तर मग तुम्ही मला एक फोन करा. तो फोन आल्यानंतर या 72,000 रुपयातली तुम्ही सांगाल तेवढी रक्कम त्या गरजू माणसापर्यंत मी स्वतः जाऊन पोहोचवेन. मनोहर दास्ताने साहेबांना मनोहर घैसा साहेब घरून एवढा पक्का गृहपाठ किंवा होमवर्क करून आलेले आहेत हे बघून अतिशय आनंद झाला. आणि मग तिथल्या तिथे आपली या गोष्टीला मान्यता आहे असं मनोहर दास्ताने साहेबांनी खुलेपणाने सांगून टाकलं. आणि त्याच्यानंतर मनोहर दास्ताने साहेबांनी पूर्वीची आपली जी धोरणं होती ती बदलून टाकली. त्याच्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा असा फोन येई की साहेब मला आपल्याला काही अधिकची रक्कम द्यायची आहे, तेव्हा मग साहेब म्हणजे दास्ताने साहेब त्या माणसाला सांगत असत की बाबा, तुझ्याकडे आता माझे एवढे एवढे 1,000 रुपये जमा आहेत. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, या माझ्या ठाम विश्वासाला पुन्हा एकदा बळकटी देणारी ही मनोहर दास्ताने साहेबांची आणखीन एक कथा. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.